आपण सुरुवात करूया. आजचं सेशन जे आहे ते म्हणजे डॅशबोर्ड कसा ऍक्सेस करायचा. होतं काय आपल्याकडे की सगळं दिलेलं आहे परंतु ते बघितलं जात नाही. आपण कंटाळा बरेचदा करत असतो त्याच्यामध्ये, पण ऍक्च्युली आता त्याच्यामध्ये ते काय काय आहे, कुठे कुठे आहे हे जर कळालं तुम्हाला तर त्याच्याविषयी आज सगळे डिटेल्स तुम्हाला डॅशबोर्ड ओपन करून सांगणार आहे. तर याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे की जी लोक आज पहिल्यांदा म्हणजे जुनीच लोक आहेत पण पहिल्यांदा सेशन आले आहेत किंवा खूप दिवसांनी आले आहेत, तर त्यांच्यासाठी हा जो वरचा हे दोघे नंबर आपलेच आहेत, जुनेच नंबर आहेत. 9850चा हा नंबर फक्त कॉलिंग साठी चालणार आहे. याच्यावर व्हॉट्सअप स्टेटस पूर्ण व्हॉट्सअप बंद झालंय, त्याच्यामुळे स्टेटस काही टाकता येत नाहीये. अजून 10-15 दिवसांनी चालू झाला तर ठीक आहे, नाही तर फक्त कॉलिंग साठी असणार. आणि दुसरा जो आहे तो 808747 हा फक्त व्हॉट्सअप साठी, त्याचं सिम कार्ड हरवलंय त्याच्यामुळे त्याच्यावर कॉल येत नाही. अशी सगळी गंमत झालेली आहे. आणि सिम कार्ड असतं तरी पण आपल्याला त्याच्यावर व्हॉट्सअप चालू करता आलं नसतं, कारण ते आपण फेसबुकला जॉईन केलं आहे, तर त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे येऊ शकतात. तर याच्यामध्ये असं आहे की हा व्हॉट्सअपचा आहे, अशी टिक दिसेल. प्रॉपरली तुम्ही जर गच्चीवर काही नाव सेव्ह केलं नसेल, नुसतं एंटर जरी केलं तरी गच्चीवरची बाग असं नाव तुम्हाला आपोआप ते दिसेल, कारण ते प्रॉपरली तिकडे आपण सेव्ह केलेलं आहे. तर हे दोघं नंबर सेव्ह करून ठेवायचे. आणि आता आपण काय केलं आहे की आपण इतरांच्या संपर्कात राहावं. त्याच्यामुळे काय केलंय, आपण रोज एक ईमेल पाठवतो आहोत. जर कुणाला ईमेल येत नसेल तर मला 80 म्हणजे व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुमचा ईमेल येत नाही असं सांगा, म्हणजे मग मी तो तिथे आपल्या वेबसाईटला टाकूया. आता काही लोकांना माहिती आहे की आपलं काय काय काम चालतं. तर वेबसाईट जे आहे आपलं, हे 3 वेबसाईट आहेत. एक ग्रो ऑर्गॅनिक आहे, म्हणजे तुम्ही जी वेबसाईट बघून माझ्याकडे आलात, ज्याच्यामध्ये कोर्स घेतला, तर ती वेबसाईट ही आहे. बघा मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. ही तर तुम्हाला माहितीच आहे. हे सगळं इथून परचेस करता येतं किंवा काय. तर हे एक आहे. आणि दुसरं जे आहे आपली दुसरी वेबसाईट आहे ब्लॉग आहे. ब्लॉग म्हणजे ज्याच्यावरती आर्टिकल लिहिले जातात, लिहित असतो. आता बघा इथे सुद्धा लिहिलेले आहेत आणि खूप आर्टिकल आहेत, म्हणजे अगदी कोर्स चालू होण्याच्या आधीपासून आपण लिहित होतो. म्हणजे जसं वर्तमानपत्रात लिहित होतो वेगवेगळ्या, मग ती लोकांनी म्हणाले की तुम्ही तेच लिहितात, ठीक आहे म्हटलं, किंवा आमच्या फॉर्मॅट मध्ये लिहा. तर मग आपण त्यांना काही दिले नाहीत. आपण काय केलं, आपला स्वतःचा ब्लॉग तयार केला आणि खूप सारे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. कधी कधी नोटिफिकेशन येतील की अमुक सेशन आहे, त्याचा अभ्यास हे करा ते करा, असं सगळं. आणि इकडे तुम्हाला आता इथे प्रॉपरली ती रिफ्रेश करतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा इथे गेलात तरी तुम्हाला ती ईमेल तुम्ही सबस्क्राईब करू शकतात का, कोणताही ईमेल टाकून. आपल्याकडे आता इथे तुम्हाला इथून वाटलं की ऑनलाईन बियाणं घ्यायचंय तर इथून सुद्धा जाऊ शकतात तुम्ही, पण मी जबाबदार नाही. कारण ही जाहिरात ते करतात. उद्या आलं नाही किंवा काही झालं, बिया आलं त्यानंतर मी सांगेल तुम्हाला की बियाणं कसं उगवायचं, काय उगवायचं, हे तर आपण सांगणारच आहोत. इकडून तिकडून मागण्यापेक्षा इथून मागवायचं, म्हणजे तुम्हाला आपल्या जागेवरती सगळं आलेल्या नोटिफिकेशन मिळतील, इथून बियाणंही मिळेल तुम्हाला. असंही तुम्ही करू शकतात. सर पण ह्याच्यावरचे जे बिया ते तुमच्याकडचे नसतात का? नाही, आपल्या बिया नाही आहेत. ही जाहिरात चालू आहे आपल्या वेबसाईट वरती, त्यांची जाहिरात चालू आहे. तर आता साधारण 3000 लोकांनी जोडून घेतलं. इथे काय होते मला कळत नाही. ठीक आहे, इथे फक्त 2602च दिसत आहेत, पण ऍक्च्युली ते 3200 वगैरे लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे खाली गेलं की आपलं फेसबुक पेज दिसतं, इथे सगळे आर्टिकल्स दिसतात. हे बघा इथे सगळे आर्टिकल लिहिलेले आहेत. हे सगळे अगदी तुम्हाला काय वाटलं ना त्याच्यावरून दुसरं सुद्धा ते लिहिलेलं आहे. मोबाईलवर छान चालतं ते, डेस्कटॉपवर जरा. कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत. कॅटेगरीज म्हणजे हे बघा फूड सिक्युरिटी असं वगैरे. इथे आता तुम्हाला येत असेल तर मी बंद करतो, म्हणजे टॅगलाईन म्हणजे तुम्ही हे बघा, हे आलं बघा. इथे किती विषय आहेत बघा. दशपर्णी बद्दल लिहिलेलं आहे. स्टेबल व्हायला थोडा वेळ लागेल सगळं. बघा गच्चीवर शेती, बागवानी, रताळे, कीटक, काय लोकसत्तामध्ये जे लिहिलं होतं त्याचे आर्टिकल सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते नक्की बघा तुम्ही, कारण ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू तुम्हाला वर्षभरात त्या सगळ्या शिकायच्या आहेत. मग इंस्टाग्रामवर जे लोक इंस्टाग्रामवर आहेत आणि मला अजून फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा. फेसबुकलाही फॉलो करा, युट्यूबलाही फॉलो करा. इंस्टाग्राम तुम्हाला माहिती असेल ना, बरीच मंडळी आपण जे भेटलो ते इंस्टाग्रामवर भेटलेलो आहोत. हे बघा इथे हा जो लोगो आहे तो लक्षात ठेवायचा. तसं आपलं कोणी नाव घेत नाही
म्हणजे नाव घेत नाही म्हणजे आपलं नावच इतकं वेगळं ठेवलंय की कोणीच अडॉप्ट करत नाही ते. तर त्याच्यामुळे आपलं नाव कोणी घेणार नाही. आपला हा लोगो आहे आणि याच्यावर अपडेट्स येत असतात. हे बघा इथे आज सेशन आहे हे कुठे सांगितलंय, कधी सांगितलंय, 3-4 दिवसांपूर्वी सांगितलंय. हे बघा डिअर कोर्स आज काय, अरे हिंदीचं आहे, थांबा 28 दाखवतो मी. हे बघा गार्डनिंग गती से सीखने के लिए रेकॉर्ड कोर्स को कैसे देखना है असं सगळं त्याच्यामध्ये आहे. तर इंस्टाग्राम फॉलो करा जे आहेत त्याच्यावरती. नसतील तर मग तुम्हाला वाटत असेल तर क्रिएट करून घ्या किंवा काय करायचं. इथे गेलंय हे बघा, हे आपलं फेसबुक पेज आहे, याच्यावर पण येत असतं. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळतील. युट्यूब, हे बघा युट्यूब वर पण इथे टाकलेलं आहे. तर इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण ज्याच्यासाठी पैसे पेड केलेले आहेत, गार्डन प्लस कोण आलंय नवीन, शिंदे मॅडम आहेत का? बरं ठीक आहे. गार्डनिंग गती से सीखणे, हे बघा. आणि तुम्ही जर लाईक केलं ना त्याला तर तुम्हाला तेच परत परत दिसत पण राहील, म्हणजे आपलंच अकाउंट तुम्हाला परत परत दिसत राहतं. तर हे लक्षात घ्या, हे नेहमी लक्षात ठेवायचं की आता इथे जर आपण कोर्स घेतला आहे, सगळं केलेलं आहे, तर त्याला लाईक पण करा. तर आता आपण बघणार आहोत रेकॉर्ड कोर्स. तुम्हाला याचं प्रॉपरली सगळं दिलेलं आहे. तर त्याचं मी सरळ लिंक वर जातो. लिंक वर क्लिक केलं की इथे ईमेल आयडी टाकायचा. आता इथे मी माझा टाकतो. माझा टाकून तिथे नका ऍक्सेस करू. तिथे काहीच होणार नाही, तुमचा टाकायचा. स्वतःचा ईमेल टाका. तर तुम्ही येतात इथे. आता हे डॅशबोर्ड वरती थोडासा त्याचा लेआउट बदलतो, म्हणजे त्याचं जे आपण म्हणतो ना की फ्रंट बदलतो किंवा त्याला छान नाव आहे इंग्रजीमध्ये, तुम्ही सांगेल ते. तर सुरुवातीला तुम्हाला आता काही लोकांना 99चा शॉर्ट कोर्स दिलाय, परंतु ऍक्च्युली कसं आहे की हे जे बिगिनर शॉर्ट कोर्स आहे ते आपण या मोठ्या कोर्स मध्ये टाकलेले आहेत. मोठा कोर्स इयरली कोर्स मध्ये. तर इथे काही दरवेळेस जायची गरज नाही. अगदी नवीन येतात त्यांनाच आम्ही म्हणतो की तुम्ही इथले 2 व्हिडिओ बघा, मग तुम्ही पुढचं काम चालू करा, मग आपलं कन्सल्टेशन त्यांच्यासाठी चालू होतं. परंतु आता तुम्ही जुने असाल तरी हे 2 व्हिडिओ याच्यात दिलेलेच आहेत. काही व्हिडिओ पण त्याच्यात, आता आजचा व्हिडिओ पण त्यामध्ये ऍड होईल सुरुवातीलाच कदाचित, किंवा बिगिनर शॉर्ट जे आहेत त्यांना पण ऍड होईल, म्हणजे त्यांना उत्साह वाटेल इकडे यायचं. तर आता आपण जातोय मोठ्या कोर्स मध्ये. तर तिथे क्लिक करायचं. आता इथे कसं असतं ते तुम्हाला सांगतो. मोबाईल मध्ये कसं दिसतं, तर मोबाईल मध्ये तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे वरती 3 रेषा दिसतात, अशा आडव्या 3 रेषा दिसतात. त्याच्यात हे सगळं दिसतं. थोडं मोबाईल मध्ये काम करताना आपलं बोट इकडे तिकडे टच झालं तर थोडंसं बदलतं, पण नीट सावकाश करायचं. काही घाई गडबड नाही करायची, घाबरून जायचं नाही, काही होत नाही याला. तुमच्याकडून पासवर्ड गेला तर तो असा आपोआप काही जात नाही, डिलीट वगैरे झालं तरच. तर तुम्ही इकडून देत जाईल तसं. पण त्या पासवर्डचा याचा काही संबंध नाही. कुठेही उड्या मारल्या, कुठेही गेलं इथे तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता पहिले जे आहेत ते आपण निळ्या अक्षरात जे दिसतात ते मॉड्यूल दिसतात. मॉड्यूल म्हणजे धडे दिसतात, लेसन्स दिसतात त्याच्यामध्ये. तर पहिला काय आहे की आता तुम्ही अगदी नवीन आहात तर आम्ही काय म्हणतो की तुम्ही हा मेंबरशिप डॅशबोर्ड आहे. आता मेंबरशिप होतं ना, आपण पासवर्ड टाकलं, ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या, त्याला म्हणतात मेंबरशिप डॅशबोर्ड. म्हणजे तुम्ही 1 वर्षाची मेंबरशिप घेतली आहे. आता बऱ्याच लोकांनी लाईफ टाईम मेंबरशिप पण घेतलेली आहे की त्यांना छान वाटतंय की इथे भरपूर शिकायला मिळेल आणि नवीन नवीन गोष्टी मिळतात, तर ते लाईफ टाईम सुद्धा झालंय. तर हाच डॅशबोर्ड आपण त्यांना देतो. तर हा डॅशबोर्ड कसा बघायचा ते याच्यात दिलेला आहे. इथे आलात, आता हे खाली जे दिलंय निळ्याच्या खाली मॉड्यूल म्हणतो. मॉड्यूल जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात ठेवायचं की हे निळ्या अक्षरात जे आहे ते मॉड्यूल आहे. त्याच्या खाली असतात व्हिडिओ. आता इथे क्लिक केलं की इकडे यायचं आणि मग इथे आपल्याला ते दिसू लागतं. हे बघा इथे दिलेलंच आहे, कसा पासवर्ड टाकायचा, काय जायचं, कसं जायचं, हे सगळं दिलेलं आहे. आता तुम्हाला वाटलं की मी फार बोर करतोय, समजा बोलतोय, नुसता बोलतोय, तर इथे काय करायचं, इथे 2x करायचं. हे बघा 1.5x 1.2 1.5 झालं. इथे 2x केलं तर किती स्पीड वाढतं बघा. हे बघा जोर जोरात चालायला लागतं. आणि ज्यांना वाटतं स्लो करायचं तर ते स्लोही करू शकतात. तर तुम्हाला स्पीडने ऐकायचं असेल इथे फक्त टच करायचं. आणि जर स्पीड जास्त झाला असेल, महत्वाचं काही सांगत असेल तर मग कमी पण करू शकता तुम्ही. एवढं टेस्ट केलं की ते आपोआप होतं. तर आता पहिली गोष्ट आली लक्षात, निळ्या अक्षरात आपण मॉड्यूल दिलेत. प्रत्येक मॉड्यूलच्या खाली व्हिडिओ असतात. ज्या मॉड्यूलला गरजेचं आहे तेवढेच व्हिडिओ दिलेले असतात किंवा अपडेट होत जातात. आता माध्यमांनी घेतलेली दखल म्हणजे काय,
आपलं काम जे चाललं होतं कोर्स लॉन्च होण्याच्या आधी 22-23 वर्ष, तिथे अनेक लोकांनी आमचे व्हिडिओ बनवले, बातम्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, हिंदीमध्ये पण झाल्यात. तर ते सगळे व्हिडिओ इथे दिलेले आहेत. हे बघा, आता माझी बातमी करताना मी व्हिडिओ केला होता छोटासा. तर याच्यामध्ये सांगितलंय की आमचं विजन काय आहे, आम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. तर हे का बघायचं? तर तुम्ही म्हणाल आम्हाला तर कुंड्या भरायच्या मग हे कशाला बघायचं? तसं नाही, आपला हेतू स्पष्ट हवाय. तुम्ही आता गार्डनिंग कोर्स करण्यासाठी आला आहात, वर्षभर आपल्याला शिकायचंय, पण आपल्याला हे का करायचं? आपला वजूद म्हणतो ना त्याला इंग्रजीमध्ये, का करायचं हे सगळं? फक्त भाज्या पिकवायच्या आहे का? फक्त आपल्याला ज्याला असं म्हणतो की बाग सुंदर दिसायची का? नाही, आपल्याला त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी दिलेल्या असतात की जसं पर्यावरणाची गोष्ट आहे, आरोग्याची गोष्ट असते. आज तुम्ही जे पण काही करतायत, मी असं म्हणतो की तुम्ही सेनापती आहात, सगळे आपापल्या ठिकाणी लढतायत आणि एक पर्यावरणाला तिथे सपोर्ट करत आहात तिथे, आणि ही लोक पुढे जाऊन खूप तुम्ही फार मोठं काम करत आहात. फक्त कोर्स मध्ये आलात म्हणजे शिकत नाही आहात, पर्यावरणासाठी फार मोठी गोष्ट तुम्ही जोडता. तर ही आपल्याला वेगवेगळी लोक, या बातम्यांमधून तुम्हाला कळेल की लोकांनी कशा कशा प्रकारे प्रश्न विचारले, आम्ही काय काय काम करत होतो, आणि खूप बातम्या आहेत याच्यामध्ये. हे सगळं बघून घ्यायचं. आपल्याला काही ते वारंवार बघायचं नाहीये, आपण सगळे सुज्ञान आहोत, एकदा बघितलं की लक्षात येतं आणि तुम्हाला थोडा याच्यातून प्रवास पण लक्षात येईल सगळं. आता हे बघा, सज्जा पर सब्जी हा व्हिडिओला 400K च्या पुढे काहीतरी हे गेलेले आहेत, व्ह्यूज गेलेले आहेत. तेव्हा आपल्याला एवढं डिजिटलचं माहिती नव्हतं, काहीच नव्हतं. या बाईंनी येऊन इथे आमचे व्हिडिओ तयार केला आणि याच्यातल्या टेक्निक आजही त्याच वापरतोय, असं काही नाही, वेगळं काहीच नाही करत. तर हे झालं, हे पण बघायचं. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, बघितलं नसेल तरी बघायचं. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जेव्हापासून ह्या कामाची तुम्हाला ओळख पटेल, आपण कोणकोणत्या परिस्थितीत काम केलं आहे, कोणकोणत्या जागांवरती काम केलेलं आहे, परिस्थिती जाऊ द्या, जागांवरती कुठे कुठे होऊ शकतं. भले माझे विंडो गार्डन आहे पण मला त्या गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळेल असं. तर या बातम्यांची तुम्ही बघायचं. आता आमचे वापरकर्ते हे तिसरं मॉड्यूल आहे. म्हणजे काय आहे, याच्यामध्ये आता इथून चांगलं तुमचं काम चालू होतं की कुणाकडे फार्म हाऊस आहे, कुणाकडे टेरेस आहे, कुणाकडे विंडो आहे, किंवा कुणाकडे सगळं आहे, काही हरकत नाही. पण यातले प्रत्येक व्हिडिओ बघत जायचा. आता हा डॉक्टरांचा व्हिडिओ आहे. त्यांनी काय केलं? पैसे कमी होते का त्यांच्याकडे? स्वतः डॉक्टर होते, आरोग्याची काही काळजी आहे का? कोणतं इंजेक्शन, कोणती गोळी कधी घ्यायची हे सगळं माहिती त्यांना, तरी पण ऑर्गॅनिक कडे वळ. ते जर ऑर्गॅनिक कडे वळाले तर मग आपण काय चीज आहोत? तर हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे सगळं. त्यांची बाग कशी फुलवली होती, आम्ही स्वतः जाऊन जे काम करत होतो. म्हणजे पण यातल्या आयडियाज तुम्हाला आल्या पाहिजेत. आपला दृष्टिकोन, आपलं वजूद, आपलं का, हे सगळं बघा. इथे खीरा म्हणजे काकडी आणि हे सगळं तयार झाले, दुधी भोपळा, म्हणजे आपल्याला त्यातून प्रेरणा मिळेल की तिथे होतंय तर आपल्याकडे का नाही होत. आज तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, ऋषिकेश सर इथे पण आहे, त्यांचा एक व्हिडिओ टाकलाय गिलक्यावर. तर हे सगळं आपण ते बघायचं, त्याच्यातून प्रेरणा मिळेल. आता गच्चीवरची बागेची गोष्ट, ही माझी बायको आणि मी, आम्ही लॉकडाऊन मधला व्हिडिओ हा. 2 इंच मातीतला शेती कशी करतात, म्हणजे टेरेस गार्डन झालं. हे पण टेरेसच आहे परंतु वेगवेगळ्या पद्धतीने. हे बघा, आता ही बाग वाळली म्हणजे फार उशीर झाला होता डॉक्युमेंट करायला, आणि पण मला गरज होती, म्हटलं करून घेऊ जे आहे ते. हे बघा, हे आमचे शेतच आहे, हे ते म्हणतायत. हे स्वतः शिक्षक आहेत दोघं पण, तरी करतायत. तर अशी आपल्याला प्रेरणा मिळते, याच्यातून आपण करू. यांनी पण बघा, हे स्वतः बिल्डर आहेत पण बागेत काम करतायत. का? बाग त्यांना चांगली फुलं, कारण ऑर्गॅनिकचं तेवढं महत्व. ही केरळची माणसं आहेत, दोघं नवरा बायको, यांची स्वतःची कंपनी आहे, तरी ऑर्गॅनिक करतायत घरी राहून. आता हे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता. हे लॉकडाऊन मध्ये मी असं दिसत होतो, आता बारीक झालंय जरा. आता तुम्ही म्हणाल तर सगळं टेरेसचं आहे, मग कुंड्यांचं, गार्डन बॅगचं कुठे आहे, तर इथे सुद्धा दिलेले आहेत. आता या इतक्या वयस्कर आहे बघा, आपल्यापैकी बरेच मेंबर वयस्कर असतील, आपण थकून जातो. पण बघा, ते किती छान योगा करतात, फिरायला जातात, आणि बागकाम पण करतात, आणि करतायत सगळं. आता तुम्ही जे वर्षभर शिकतात ना, ते पूर्वी मी काय करायचो, 3 तासाचं वर्कशॉप घ्यायचं, लोकांच्या घरी जाऊन लोकांना शिकवायचं 3 तास. मग जेव्हा लक्षात आलं की अरे 3 तास पण त्यांना काय काय ऐकणार आणि काय काय ठेवणार, मग असं लक्षात आलं की आपण हळूहळू सगळं वाढवलं. तर आता आपण डॅशबोर्ड बघितलं, हे तर माहितीच, हे काही बघायची गरज आहे. माध्यमांनी दखल घेतलेलं हे तुम्ही एकदाच बघायचं निवांतपणे, त्यातल्या काही आयडियाज, त्यातल्या काही गोष्टी कळायला त्या घ्यायच्या. मग पण आमचे वापर करते हे जे मॉड्यूल हे सगळं बघून काढायचं. भले आज मला कामाचं नसेल पण ते कधी ना कधी कामात येणार.
दिसणार आहे बघा, कितीतरी व्हिडिओ तिथे. देशी गाईचा उपयोग पण सांगितला आहे, ही आमच्याकडची गाय. आता इथून चालू होतो आपला कोर्स, शॉर्ट कोर्स. आता याच्यामध्ये जे मागे फोल्डर दिलं होतं त्यातलेच 2 व्हिडिओ इथे 3 आहेत. कॉल सपोर्ट पण याच्यामध्ये दिलं. याच्यामध्ये काय आहे, कॉल बद्दल सांगितलं, काही शंका असतील. आपलं सेशन झालं होतं ना, ते याच्यात ठेवलेलं आहे. ओके, अपडेट होत असतात, चेक करत राहायचं. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की एक वही दिलेली आहे, प्रत्येक मॉड्यूल नुसार एक पान तयार करायचं, त्याच्यात काही नवीन आलंय का हे शोधायचं, शोधत राहायचं आपापला, किंवा तुम्हाला त्या मिळून पण जातं. आता का समजून घ्यायचं. आता हे का करायचं, ज्याला वजूद म्हणतो आपण, तिथे फार वरवर कळालं, पण इथे आपण प्रॉपरली त्याच्यामध्ये हे करतो. हे पहिलं सेशन झालं होतं 2023 ला. मग 24 ला झालं का म्हणू, व्हाय. आपण व्हाय का करायचं असं. मग असं त्याच्यातले वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत. आता हे सगळं हळूहळू नीट बघा, मला सांगा की टायटल असं दिलं तर छान होईल, हे असं केलं तर छान होईल असं. आता हा आमचा व्हिडिओ कुठे गेला, तर असं सगळं तुम्ही. आणि इथे जे खाली दिलेलं असतं त्याच्यात काही एवढं नसतं, कारण ते इतके व्हिडिओज आहेत, त्याचं नॅरेटिव्ह लिहायची काही गरज नाही, ऐकायचं बघायचं एवढंच. दुसरं मॉड्यूल येतं. आता पहिलं मॉड्यूल जे असतं हे आपलं जानेवारीत चालू होतं. याच्यात आता बदल पण करू आपण, पण ते जानेवारी टाकूया आपण तसं. पहिलं मॉड्यूल जानेवारीत. तर व्हाय आपण समजून घेतो. पहिला रविवार जो येतो. दुसरं जो होतं ते फेब्रुवारीत होतं. काय करायचं, हे काय करायचं म्हणजे त्याचं विषारी फूड असेल किंवा रसायन आपण जे काही बाग फुलवताना वापरतो त्याचे दुष्परिणाम काय, याविषयी आपण तिथे सेशन देत असतो. त्याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले 4. तिथे पण 2 आहेत बघा. फेब्रुवारी 23 मध्ये झालेलं सेकंड मॉड्यूल आणि फेब्रुवारी 24 मध्ये झालेलं सेकंड मॉड्यूल. म्हणजे दर वर्षाला एक मॉड्यूल होतं. आता तुम्ही म्हणाल की पहिलं सेशन जे झालं मग ते रिपीट केलं का, नाही, अपग्रेड होत जातात, माहिती गोष्ट अपग्रेड होत जाते. किंवा तुम्ही 23चा जर माझा व्हिडिओ बघितला, टेक्निकली मीन्स बागेसंदर्भात नॉलेज आहे, त्याबद्दल काही हे नाहीये, पण ते मांडणं, ते प्रेझेंट करणं, त्याच्या स्लाइड्स बनवणं, अशी टेक्निकॅलिटी माझ्याकडे कमी होती. परंतु आता ती डे बाय डे तुम्हाला समजतही असेल किती वाढत चालली प्रॅक्टिसमुळे. तर याच्यामध्ये आपलं इथून त्या गोष्टी मग चालू पण होतात तशा. तर असं तरी बघायचं, काही गोष्टी कंटेंट ऍड होतात. तिसरं मॉड्यूल येतं फुलम सब्जियम, म्हणजे सगळं भाज्यांचे सेटअप वगैरे कसे लावायचे याच्याबद्दल त्यामध्ये दिलेलं आहे. तिथे पण 2023चं मॉड्यूल पण आहे आणि 2024चं पण मॉड्यूल आहे बघा. सगळं दिलंय इथं. कुंडी कशी भरायची याच्याबद्दल दिलंय. इथे एरोब्रिक्स बेड कसा लावायचा, टेरेसवर लावायचा असेल तर कसं लावायचं, बागेसाठी माती कोणती चांगली हे त्यात दिलेलं आहे. नवीन आलेली, बरेचदा लोक आता नवीन आणलेली रोपं आणतात, कशी लावायची माहित नसतं, इथे सगळं दिलेलं आहे बघ. कसं भरतोय मी, बादलीमध्ये हुंडी भिजवली, हे बघ कसं करायचं. प्लास्टिकची बॅग काढली, ते पाण्यामध्ये आपण भिजवत आहोत. का भिजवत आहोत हे आपण सेशन मध्ये बोललो आहोत. मग ते भिजवून कसं लावायचं याचं प्रॅक्टिकल इथे दिलेलं आहे. कारण प्रत्येक प्रॅक्टिकल करताना आपल्याला बॅकग्राऊंडला बोलता नाही येत, परिस्थिती वेगवेगळी असते या सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे सगळं दिलेलं. मग कुंडी कशी भरायची पाचोळ्यानी, हे सगळं त्याच्यात टाकलेलं आहे. केळी बद्दल आहे, आंब्याच्या झाडाला समजा काही भिरूड लागलं तर त्याच्याबद्दल दिलं. कितीतरी गोष्टी. आणि तुम्ही म्हणाल आम्ही फ्लॅट मध्ये राहतो मग आम्हाला आंबा काय गरजेचं आहे, काय हरकत आहे, आपल्याला थोडस ज्ञान मिळालं, आपण 4 चौघात तर आपल्याला नंतर चांगलं म्हणतील ना, अरे वा तुम्ही सांगितलं छान झालं, दुसऱ्यांदा तुम्हालाच विचारतील. तर अशी जी गोष्ट आहे तर ती आपल्याला पर्यावरणासाठी, आपल्या समाधानासाठी काय हरकत आहे. आपल्या एका सल्ल्याने जर एक झाड वाचत असेल, आयुष्यभर आपल्याला लावता येत नाही पण आपल्या सल्ल्याने वाचत असेल तर छान आहे. तर अशी जी गोष्ट आहे. तर इथे मग लेट्यूस कसं लागवड करायचं त्याच्याबद्दल दिलं आहे. हे बघा कसं लावलं जातंय, काय होतंय, एरोब्रिक्स बेडचं खाणं कशात उगवलं जातं, किती प्रश्न तयार होऊ शकतात. एक फुलं कशी येतात, हे दिसतं कसं, किती छोट्या जागेत होऊ शकतं का, ही पानं कशी लागतात, कितीतरी प्रश्न. आपण स्वतःला प्रश्न विचारत राहिला ना तर अनेक गोष्टी त्याच्यातून मिळत जातात. वेलवर्गीय लावण्याची ट्रिक बघा, वेलवर्गीय लावायचं, कसं लावायचं, कुठे लावायचं, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. करंदा नावाचं एक रानभाजी आहे, ती कुठे मिळाली तुम्हाला, ती घेऊन या, ती आपण हे करूया. तर असं सगळं दिलेलं आहे बघा. आता बरेच लोक विचारतात गणेश मूर्तीसाठी
कोणती माती चांगली, शाडूची माती वापरतात. एवढे शहाणे असतात काही लोक. शाडूची माती ठीक आहे, पवित्रता त्यात अध्यात्म जोडले, पण शाडूची माती इतकी गच्च आणि घट्ट असते, आता ते मातीच्या शेड्यूल मध्ये दिलेलंच आहे आपण, तर ते झाडं वाढणारच नाही ना. म्हणजे पवित्रता आपलं अध्यात्म जपण्यासाठी आपण झाडांचा जीव घेणारा असू तर काय उपयोग नाही. सरळ एका कोपऱ्यात बागेत टाका, कुठे पाय लागणार नाही, नदीत नाही टाकायचे ठीक आहे, पण मुळातच शाडूचा गणपती आणायचंच नाही. शेणा मातीचा गणपती मिळतो. शाडू माती आता ते कसं कसं काय आहे ते सगळं सांगितलेलं आहे आपण मातीच्या मॉड्यूल मध्ये. हे बघा इथे झालेलं पण असेल, माती कशी केलेला पण. हे बघा किती व्हिडिओ आहे. तुम्ही जे जे बघत जाल सगळं एक एक बघायचं. मग अन्नपूर्णा सेटअप तुम्हाला कसं करायचं, बॅगांचा सेटअप ते तुम्ही करू शकता. एरोब्रिकचा सेटअप दिलेला आहे. असं सगळे याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत. असं सगळं ते संपूर्ण दिले. कुठे बाहेर भटकायचंच नाही. भटकायचं म्हणजे कुठल्या इंस्टाग्रामवर वगैरे जायचं नाही. काय वाटलं तर मला बोलायचं, मला विचारायचं, सर काय करू, कसं करू. मी म्हणत नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा जे ट्रिक देणार तुमचे पैसे वाचवणारी ट्रिक देणार. कारण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला आधी नॉलेज मिळायला पाहिजे. मग एकदम तुम्हाला गाडी चालवायची आहे, ओके काय हरकत नाही. तुम्ही म्हणाल सर आम्ही BMW घेऊन येतो आणि मग त्याच्यावर शिकतो, तर नाही चालणार. कोणी तुम्हाला BMW नवीन आणून खरेदी करून त्याच्यावर शिकवतील कधीच नाही. माझं असं म्हणणं आहे की बाबांनो, जुनी गाडी घ्या, त्याच्यामध्ये आधी शिका. गाडी घ्या म्हणजे शिका. मग तुम्ही BMW घ्या, नाही तर विमान घ्या, नाही तर काही घ्या, तो तुमचा चॉईस आहे. आणि ते मार्केट ओपन आहे, ते कुठेही कधीही मिळेल, त्याला काही उपयोग, त्याला काही बंधनच नाही. पण एकदा जो सल्ला घेणं की हे कसं उगतं, हे बेसिकली शिकणं फार महत्त्वाचं. मग कचरा व्यवस्थापनाचं मॉड्यूल आहे, 4थं मॉड्यूल येतं एप्रिल मध्ये. कचरा व्यवस्थापनामध्ये 2023 ला झालंय, 2024 ला पण झालाय. हे बघ 23-24 चा व्हिडिओ आहे. इथे 23 इथे आपण थंबनेल लावलंय. त्याच्यामध्ये वायर कंपोस्टर काय आहे, कसा काम करतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हा बघा, हा डेव्हिल डायजेस्टर मी स्वतः काम करतोय त्याच्यामध्ये, कसं काम करतो हा सगळं. आता किती लोकांनी बघितलं आहे की नाही हाच प्रश्न आहे मला. तर असं फक्त तुम्ही टाइमपास साठी येत असाल ना, तर खरंच सांगतो आपण काही त्याच्यातून समाधान मिळणार नाही. हे बघा किती छान फाईन कलर, किती मस्त. काय काम नाही, वर्षभर टाकत राहायचं फक्त बस. काही किडू नाही, काट नाही, काही नाही. आता ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना ते आहे, पण छोटे छोटे याच्यात पण करू शकता तुम्ही असं सगळं. एक मिनिट, जरा कोणाचा तरी आवाज येतोय, बंद करा. ती करतो आवाज कोण आहे, मी करतो बंद. कोणी काही करू नका. आता हे युट्यूबचा प्लॅटफॉर्म वापरल्यामुळे तिकडे येतात, ते तिकडचे व्हिडिओ येतात. तर हे बघत नका बसू त्याच्यामध्ये. चला आलाय पिक्चर आलाय मग बघत बसू, हे काही करायचं नाही. हे सगळ्यांच्या शेवटी येणारच आहे. त्याच्या नादी नाही लागायचं, एकदम फोकस राहायचं आपल्या कामावरती. काय करायचं. आता बी बियाणांबद्दलच सगळं दिलेलं आहे बघा. 5वं जे मॉड्यूल येतं बी बियाणं. बी बियाण्यामध्ये आलो, याच्यामध्ये 2024चं मॉड्यूल आहे आणि इथे 2023चं मॉड्यूल आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची मांडणी, त्याचं सांगणं हे वेगवेगळंच ठरतं, कारण काळानुसार नॉलेज अपडेट आणखी होत जातं. मी म्हणत नाही की तेच तुम्हाला सांगणार. माझ्याकडे जे कळतं, मला जे अधिक माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाणाहून किंवा केलेलं आहे, ते रेफरन्सेस जिथे आठवतात तिथून ते आपण सांगितले जातात. त्यामुळे आपण हे सगळे इथे दिलेलं आहे. हे बघा, हार्ट फेल टाळा. बघा काय करायचं, लसणाची पात लावायची, मस्त लसूण लावून द्यायचं. काय लागतं, लसणाची एक पाकळी मोकळी करायची, लावून द्यायची, खोचून द्यायची, येईल ती येईल. किती लसूण वाया जाणार आहे असं. आणि पण त्याची भाजी, त्याची चटणी आपण खाल्ली तर कितीतरी गोष्टी चांगल्या होऊ शकतील. तर असं खत निर्मिती, खत निर्मिती. हा बघा, खत निर्मिती म्हणजे खत कशी घरी तयार करायची त्याच्याबद्दल बघा किती व्हिडिओ, 1 2 3 4 5. ह्युमिक जल, जीवामृत सगळं याच्यात दिलंय. मग झालं कीड नियंत्रण. किडीसाठीचे 2 सेशन झालेले आहेत. 23 मध्ये झाले, आता 7वं येईल कदाचित आपल्या ऑगस्ट मध्ये येईल. कारण थोडं सेशन वर खाली झालं होतं या महिन्यात, झालं असतं कदाचित. तर असं आता किडीबद्दल सगळं समजून सांगणार. गोगलगाय आहे, गोगलगाय बद्दल दिलेलं आहे सगळं. तर तुम्ही विचारा, काही हरकत नाही. तुम्हाला अडचण आली मला लगेच कॉल करा, मी तुम्हाला त्यातल्या गोष्टी सांगेल, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. पण जेव्हा मी म्हणतो की हा व्हिडिओ डिटेल्स बघून घ्या, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तो अभ्यास थोडा तरी केला पाहिजे, बघून झालं पाहिजे. पाण्याचं 2 सेशन आहेत. हे बघा इथे 2 झालेले आहेत. या मागच्या जून मध्ये झालं ते, आणि हे त्याच्या मागच्या म्हणजे 2023 ला झालं. मग बागेची देखभाल असेल, बघा किती व्हिडिओ. याचं पण मेंटेनन्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत. काही बागकाम कशी शिकावं असं दिलेलं आहे. बिझनेस कसा करावा,
नसेल काही हरकत नाही, पण डोक्यात टाकून ठेवा, काय हरकत नाही. निसर्ग बघा बिया फेकायचं काम करतो, पाऊस आला उगून येतो, तसंच आहे. आता हे काम पुढे जाऊन मी करणार होतो असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण आमच्या शिक्षकांनी कुठेतरी आम्हाला समाजसेवेला नेलं होतं आणि तिथे झाडू मारायला लावला, स्वच्छता केली होती. मग तिथे अनेक प्रश्न तयार झाले असतील थोडे थोडे, हा पालापाचोळा असा का, ही लोक अशी का, असं अनेक गोष्टी. मीडिया, सोशल मीडिया ज्यांना आता गरज लागते, काही बिझनेस चालवत आहे छोटा मोठा, त्यांच्यासाठी आहे, ते सुद्धा मॉड्यूल इथे दिलेले, ते बघा. त्याच्या अपडेट मॉड्यूल आता येईल. आता इथे रेसिपी व आरोग्यामध्ये एवढं टाकलं नाही कारण तिकडे इन्क्लूड झालंय, पण आपण करूया त्याच्यामध्ये. शेती कशी करायची त्याच्या संदर्भात याच्यातून काही आयडियाज येऊन जातात. हे बघा इतर युट्यूब, आता न्यूज चॅनलने आमचे व्हिडिओ जसे बनवले होते तसे इतरांनी युट्यूबरनी येऊन घरी सुद्धा आमचं हे केलं, त्यांनी व्हिडिओ बनवले होते. DNA, वर्ड किचन, आता हे बघा कितीतरी गोष्टी आहेत आणि प्रत्येकातली माहिती वेगवेगळी आहे. हे सगळं एकदा डोळ्याखालून घातलं पाहिजे. बघा की आता इथे सगळ्यात, आता हे बघा तुम्ही पर्सनल कॉल, ज्यांचे कॉल महत्वाचे वाटतात ते आपण इथे टाकलेले आहेत. आता 2023 चे, आता हे आपण सगळे मॉड्यूल बघितले, मॉड्यूल मध्ये ते सेशन त्या मॉड्यूल मध्ये जातं. म्हणजे जून मध्ये झालं ते त्या जूनच्या मॉड्यूल मध्ये जातं, पाण्यासंदर्भात असेल समजा. पण आता जुलैचं आहे, जुलैमध्ये 7व्या मॉड्यूलला गेलं, ऑगस्टचं जे आहे ते 8व्या मॉड्यूलला जातं, ते इथे दिसत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी होतात ते आपण प्लॅन्ट वाईज बोललो. अगदी सुरुवातीला पहिलं वर्ष जे होतं ना, आपल्याकडे झूम सॉफ्टवेअर होतं, त्याच्यामुळे लोकांना आपण बोलायला अलाउड करत होतो. आता गुगल मध्ये काय होतं की तुमचा आवाज आहे ना तो पूर्ण क्रॅक होतो, रेकॉर्ड होत नाही. तर मग आता Q&A सेशन तसे ठेवले नाही, कारण त्याच्यातल्या काही गोष्टी अशा आढळल्या की बऱ्याच लोकांचा वेळ जातो, एकामुळे अनेक लोक बसून असतात. त्यामुळे 24 आवर्स आपण तो कॉल, ती सुविधा देऊन टाकली. मग Q&A राहिलंच नाही आता. पण इथे पण Q&A सोबत मग लक्षात आलं की लोकांचे प्रश्न कमी झालेत, मग आपण प्लॅन्ट वाईज बोलायला लागलो. त्याच्यामध्ये बघा इथे सुद्धा प्लॅन्ट वाईज दिला असेल, वरती असेल. गार्लिक बद्दल बोललोय, Q&A सेशन आणि गार्लिक असं आपण बोललो. इथे टोमॅटो आहे, असं सगळं. मग नंतर जे प्लॅन्ट सेशन झाले, पण आता 24ला काय करायचं, तर 24ला सुद्धा आपण काही प्लॅन्ट वरती बोललेलो आहोत. हे बघ जास्वंदाबद्दल, ऑर्चिड बद्दल, मलबार स्पिनच बद्दल, असं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्या गोष्टी बघा, कोथिंबीरी बद्दल सगळं दिलेलं आहे. काय फेब्रुवारीत काय तयारी करायची, नवलकोल कसं लावायचं, हे सगळं दिलेलं. मग आता हे जे आहे हे झाले प्लॅन्ट्स बद्दल. पण हिंदी मध्ये जे सेशन होतात मंगळवारी, तर जे महत्वाचे सेशन आपल्याला, मला जे वाटतात की नाही हे तुम्ही बघितले पाहिजे, आपण सगळे नाही टाकत, नाही तर काय होईल, सगळा डॅशबोर्ड इकडे आणला तर तुम्हाला रिपीट होईल ते सगळं, तर ते करायचं नाहीये. त्याच्यामुळे जे महत्वाचे वाटतात ते सेशन मी इथे हिंदीमध्ये टाकून ठेवलेत. बघा किती झालेत आता, 7-8 झालेले आहेत. आता ते होत जातील हळूहळू. जसं आता मागे आपण जुलैचं आपण मेडिसिनल प्लॅन्ट बद्दल सांगितलं होतं. बघा मेडिसिनल प्लॅन्ट जे आले असेल त्यांना लक्षात आलं असेल, ते आपण टाकलं आहे. हा पार्ट 1च आहे, मेडिसिनल प्लॅन्ट पार्ट 1. येत्या मंगळवारी प्लॅन्ट पार्ट 2 होणार आहे. तर असं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि सोपं आहे. तुमचा लिंक जी दिलेली आहे ती परमनंट आहे, ऑनलाईनची पण, सेशनची मेंबरशिपची पण परमनंट आहे. त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आहे, तो तुम्हाला माहिती आहे, तो इथे लिंक केलेला असतो. त्याच्यावरती पासवर्ड पण सोपा दिलेला आहे. तर असं सगळं ते आपण करू शकतो. तर इतकं सोपं सगळं दिलं आहे. आता पुढे जसं आपलं काम आणखी थोडं आपल्याशी लोक जेव्हा आमच्या विचारात आहे की काय करायचं याच्या, बघा कोर्स मधलं मी तुम्हाला सांगतो की समजा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओ खाली काही लोकांना वाचायला आवडतं, तर इथे ते सगळं टेक्स्ट पण टाकलं जाईल, पण थोडा वेळ लागेल त्याला, ते काही लगेच होणार नाही. पण गरज नाही टेक्स्ट वाचून हे सगळं करायचं. भाषा माझे काही ग्रामर एवढं खास नाहीये, त्याच्यामुळे ते बिघडून नका घेऊ. बघून आपल्याला जे फायद्याचं आहे, उपयोगाचं आहे ते घ्या आणि पुढे चालायचं. तर असं सगळं याच्यामध्ये आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळेल, याच्यामध्ये शॉर्ट कोर्स मध्ये जाईल सुरुवातीला कदाचित, किंवा याच्यामध्ये जाईल, याच्यातच टाकूया आपण, तुमच्या लक्षात येईल की काय कुठे आता लावलंय. मेंबरशिप डॅशबोर्डच्या इथेच येईल तो. तर असं सगळं आहे, इतकं सोपं आहे आणि ते करा. मी तुम्हाला वारंवार म्हणतो, ठीक आहे मला सगळं मान्य आहे,
आपण सगळे संसारिक लोक आहोत, आपलं वय झालंय, काय हरकत नाहीये. 10 मिनिटं द्या. किती नीट विचार करा, किती आपण एकदा मोबाईल हातात घेतला, युट्यूबवर इंस्टाग्रामवर काहीतरी बघत राहतो. मी नाही बघत, मला जे कामाचं आहे तेवढेच अकाउंट ठेवतो, डायरेक्ट फुली मारतो. तिथे गरज नाही अजिबात. टाइम वेळच फार कमी. आयुष्यामध्ये 60 वर्ष 100 वर्ष म्हणजे फार आयुष्य आहे असं काही नाहीये आपल्याला. आपण 100 वर्ष जरी जगलो तरी खूप आयुष्य आहे असं नाही. टाइमपास करणं बंद करायचं. हा, तुम्हाला अगदीच काम करून थकलात, 5-10 मिनिट रेस्ट घ्यायचे, तेव्हा तुम्ही बघितलं सांग, पण तासन तास नका बघू. क्रिएटिव्ह बना, क्रिएटिव्ह काहीतरी नवीन करा, बिया लावा, हे करा. आज इथे कशासाठी आणलंय, किंवा तुम्ही आला आहात किंवा आपण भेटलो आहोत, काहीतरी मानसिक ताणातून बाहेर पडणं आणि चांगलं काही प्रोडक्टिव्ह करणं हे आपलं काम आहे. आणि हेच लोकांना आपल्याला आपल्या पिढीला पुढे द्यायचं की बाबांनो हे करा, निसर्गासोबत राहा. तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल ना, एक काय आपण सांगतो मी तुम्हाला, इंस्टाग्रामवर जे असतील त्यांना कळलं असेल की काय व्हिडिओ आहे तो. आता तुम्हाला आवाज नाही येणार. इथे पाऊस पडतोय ना आता, तर तिथे बेडकांचा छान आवाज रेकॉर्ड झालेला आहे. मस्त, इतकं सुंदर वाटतं बघा, ऐका तुम्ही. आणि तिथे कॅप्शन दिलंय की आपण आता खूप निसर्गापासून दूर चाललो आहोत. माणसं माणसांना हेटाळायला लागली वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे अगदी नात्यांमध्ये, शेजारी पाजारी, गल्ली देश सगळीकडे तेच चाललं. मग आता पुढे काय होईल, माणूस रोबोट सोबतच संसार करेल. फार मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये जर नीट विचार केला तर. अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यातून देत असतो. इथे छान सांगितलेलं आहे. युट्यूबवर मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला. कच्चं पान खाल्लंय बघा. मी तुम्हाला नाही सांगत की बाबांना जाऊन फक्त कच्चं खा, मी स्वतः खातो, मला पण आवडतं हे सगळं. मोहरीचं पान होतं, छान तिखट लागलं होतं. असं सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या करत राहा. वही करा, मी सुद्धा वही करतो. दर महिन्याला माझी नवीन वही असते. दर महिन्याला गार्डनचं असेल, हे असेल, ते असेल, मार्केटिंग असेल, काय काय सगळं लिहित असतो. ठीक आहे, अशी एक वही तयार करा. आता तुम्हाला याच्यामध्ये बघा, इंस्टाग्रामचं मी थोडस सांगतो. आता आलंच, इथे पोस्ट असतं. पोस्ट मध्ये इथे फक्त फोटो दिसतात तुम्हाला, पण या फोटोंच्या मध्ये काय आहे, आपण आर्टिकल पण दिलेलं असं. म्हणजे इथे तुम्ही गेलात तर फोटो तर दिसेल फक्त, पण याच्यामध्ये तो लॉग इन करायला लावतोय. ठीक, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं आता याच्यावर क्लिक केलं, तर रीलचं करून दाखवतो. इथं क्लिक केलं की इथे डिटेल्स येतात ना, इथं वेबसाईट येते. तसं याच्यावरही तुम्ही क्लिक केलं पोस्टवर, तर खाली तुम्हाला त्याच्यामध्ये याची लिंक भेट. पण मेनली आता ईमेल तुम्ही जो आहे त्याच्यावरती मला रिस्पॉन्ड करा. आलं तुम्हाला काही ईमेलला रिस्पॉन्ड करायचा, ठीक वाटला, चांगला वाटला, याच्यात हे मुद्दे वाटले, असं असेल तरी वाटेल. आता बघा, हा सोनचाफ्याचा लेख पाठवला आहे, त्याच्या आधी आपण हा पाठवलेला आहे, पावसाळ्यात गार्डनची काळजी कशी घ्यायची हे पाठवलेलं आहे. सोशल मीडिया आणि ऍग्रिकल्चर कसं असतं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही त्याचं हे करा. बरीच मंडळी आपल्याकडे. याच्यामध्ये प्रश्न विचारले बघा. हा माणूस ते मोठं होणार नाही फोटो, आता डोक्यात सगळा निसर्ग आहे त्याच्या, छान पाहिजे असं हे सगळं. अशा अनेक गोष्टी आपण केल्या पाहिजे. कुठे भटकू नका. भटकलात की मग गेलात, परत येणार नाहीत, लक्षात घ्या. आणि आपल्याकडे अशी लोक आहेत काही की पैसे देऊनही आम्ही कॉल करतो, अरे बाबांनो या, हे बघा, ते बघा, बघायला येत नाही. तर असं सगळं होतं. जी आता उशिरा आली ती मंडळी हे लक्षात घ्या. 9850 वरती फक्त कॉल होतो आणि 8087 वरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवता येतात. व्हॉट्सअप हे आपण आता स्टेटस वगैरे येणार नाही तुम्हाला, कारण त्यांनी बंद केलंय. मला आवडत होतं पण ते बंद झालंय आता. झाला चालू तर होईल. तर याच्यावर वरच्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप कॉल सगळं होईल. सॉरी, व्हिडिओ कॉल होईल आणि कॉल होईल याच्यावर. आणि इथे खाली फक्त व्हॉट्सअपचे मेसेज, याच्यावर व्हिडिओ फोटो वगैरे सगळं पाठवा. किंवा तुम्ही त्याचं हे करू शकता. मी तुम्हाला दाखवतो हवं तर की काय असतं हे नेमकं. आता हे बंद करतो. नेमकं डॅशबोर्ड म्हणजे काय असतं तर ते दाखवतो. 80च्या नंबरवर तुम्ही जेव्हा येतात तेव्हा काय होतं हे बघा. त्यांनी आपल्याला असं एक सॉफ्टवेअर दिलेलं असतं फेसबुकने, ज्याच्यामध्ये मेसेंजर असतं. व्हॉट्सअपला बघा हा नंबर लागलेला आहे, इंस्टाग्राम आहे, बिझनेस मॅनेजर आहे. आता तुम्ही इथे येतात. आता इथे आपल्याकडे या सरांनी काय सांगितलंय याबाबत काही कळेल काय होतंय, मला बघावं लागेल ते काय. ठीक आहे, कय्यूम सरांनी पाठवलं. आता इथे काय होतं बघा, गंमत कशी चालते. मी तुम्हाला म्हणतो इथे वारंवार तुम्ही जेव्हा आठवण येईल तेव्हा हाय करायचं. हे बघा इथे खाली लिहिलं आहे, वाचता येईल का माहित नाही, युजर
हॅज बीन इनएक्टिव्ह मोर दॅन 24 hours. म्हणजे तुम्ही जर हा नंबरवरती हाय पण नाही केलं 24 तासाच्या आत नंतर किंवा 24 तासाच्या आत, तर मला इथून मेसेज पाठवता येत नाही. पण बघा आपले एक जे कोर्स मेंबर आहे त्यांनी आता कळालंय, तर मला इथून मेसेज पाठवता येतो हाय केलं मी त्यांना. तर असं असतं. तर म्हणून मी म्हणतो की आता ते थोडंसं बंधन आलेलं आहे, त्याला काही पर्याय नाहीये. तर हे व्हॉट्सअप आहे, लक्षात घ्या. आता हे इथूनच मला डेस्कटॉपवर बसावं लागतं त्याच्यासाठी. तुम्हाला जेव्हा मी 8:30ला उठतो तेव्हा हे पहिले चेक केलं जातं. आज बघा सरांनी इथे पाठवलेलं आहे. तर हा व्हिडिओ त्यांनी कधी पाठवलाय? सर माझं नाव कुठे मेन्शन नाही केलं. नाही ते तुम्हाला त्रास देतील बोलूया. तर असं सगळं त्रास देतात लोक फार, म्हणून नाही चालेल. तर असं सगळं आहे. तर काही प्रश्न असतील आता ते लिहून घ्या, वही पेन जवळ ठेवा. डॅशबोर्ड बद्दलही प्रश्न असतील तर उद्या, आणि कॉल करा. एक कॉल तरी झाला पाहिजे ना, काय हरकत आहे एक कॉल करायला? काय चाललंय, कुठे आहात, कसा आहात, मी तुम्हाला विचारू शकतो. मला आवडतं. मी घरात एकटाच असतो, बोर होऊन जातो. म्हणजे फोन वगैरे चालू असतं सगळं पण मला इथे बोर होऊन जातं. पण काम करत राहावं लागतं या सगळ्या गोष्टी. लोकांचे कॉल येतात. तर तुम्हाचाही कॉल आला, मलाही वाटतं हो हे आहे. आज तर एक गंमत झाली, एवढं सगळं बोललो आणि नंतर ते म्हणाले की आम्ही तर फी पेड केलेली आहे. शेवटी 1.5 तासानंतर त्यांनी सांगितलं, कारण हा डॅशबोर्ड आता बदलला आहे. इथे बघा, तुम्हाला लक्षात येईल का सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आता हे जे ऋषिकेश सर आहेत यांच्या इथे टॅग लागलेला आहे. इथे इयरली कोर्स मेंबर. कोणी नवीन असेल, आता यांना टॅग लागतो. अगदी नवीन आलेले आहेत त्यांना लागतो, नवीन आलेले आहेत ते. असं सगळं आता ज्यांना माहिती असेल त्यांना कळेल यातल्या गोष्टी. तर असं सगळं ते काम चाललंय. तर आपण जेवढं फोनवर बोलू तेवढं छान आहे. दाखवा, बोला, 1-1 मिनिटाचे व्हिडिओ करा. आजचाही व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि पर्सनली जास्त बोललं तर आपण जास्त कनेक्ट होतो पर्सनली. इथे बोलायचं का बंद केलं? कारण एक तर रेकॉर्ड होत नाही तो आवाज तुमचा, त्याचा काही उपयोग होत नाही, आणि शिवाय पर्सनली आपल्याला कनेक्ट होता येत नाही. तर काही वाटलं तर कॉल करायचा, मेसेज करायचा, बस. छान, आज चांगलं वाटतंय, आज हे काम केलं, ते केलं, असं. चला मग भेटूया.